रेपलचा हार्दिक पांड्या म्हणून याची ओळख आहे. चला हेमंत उतेकर आपल्याला शेवटचा कॉल असेल, आपल्याकडे टायमिंग खूप कमी आहे. आमचे राकेश दादा आवाज हे इथे उपस्थित आहेत, त्यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. पहिला चेंडूवरती मोठा प्रहार, मात्र तिथे होते चुकी. तद्वत मात्र हानाच्या स्वरूपात एक धाव होते पूर्ण. पहिला चेंडू आणि पहिली धाव संघाचा श्री गणेशा पाहायला मिळाला आपल्याला आकृती 11 रेफुल या संघाकडून. धाव फलकावर एक धाव. आर्यन फोटो काढायचा आहे. राकेश सावंत यांचं स्वागत करतील ऋषिकेश टेंबे उर्फ बाळू. चला दुसरा चेंडू तेजस. हो हो दुसरा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह चेंडू जातोय सीमा रेषा पार. डान्सिंग अंपायर आपल्याला पाहायला मिळत आहे. हेमंत उतेकर आलाय हा षटकार. चला येणारा तिसरा चेंडू तेजस पुन्हा एकदा सुमित साठी. हो हो काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात इथे मात्र निर्धाव चेंडू. कम बॅक पद्धतीचा चेंडू टाकलाय तेजसने. आधीच्या चेंडूवरती मात्र षटकार आला असेल, पण त्याचं उत्तर इथे पाहायला मिळालंय तेजस याच्याकडून. तीन चेंडू आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 7 धावा. येणारा चौथा चेंडू आणि तोच सुमित ज्याने मागच्या बॉलवर षटकार मारला होता. ओहो पुन्हा एकदा तोच शॉट आणि तोच तीच जागा. आलाय हा षटकार. डान्सिंग संघाची धावफलक मात्र पुढे सरसावत ते म्हणजे 13 धावा. येणारे 2 चेंडू शिल्लक. पाचवा चेंडू इथे मात्र ती उचाळ आणि वाईटचा इशारा येतोय. सुजल वातेरे दुसरे आमचे अंपायर 1 बाउंडचा इशाराही येतोय. सकाळपासून कार्यरत असलेले आमचे सुजल वातेरे अक्षरशः 10 दिवस तडातून मेहनत केली होती त्यांनी हे ग्राउंड बनवण्यासाठी. आता त्यांची इथे कुठेतरी आपल्या मैत्री चषकामध्ये संध्याकाळी तुम्हाला आयोजन पाहायला मिळेल. हो हो पहिला शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र मोठा प्रहार. मासा गळ्याला फसला होता मित्र मात्र हानाच्या स्वरूपात. चेंडू मात्र मधी पडतोय आणि इथे धावसंख्या मात्र पुढे सरसत ती म्हणजे 15 धावा. आता मात्र येणारा शेवटचा चेंडू असेल तेजसचा. धावसंख्या मात्र 15 धावा. आता स्ट्राईक चेंज होऊन ज्याला हार्दिक पांड्या म्हणून ओळखलं जातं असा आकृती 11 रिपोले संघाचा यश स्ट्रायकिंगकडे पाहायला मिळतोय. हो हो खोलात टाकलेला चेंडू समोर मात्र रोहित पाहायला मिळतोय. ओ चाणाक्ष असलेला हा क्षेत्ररक्षक रोहित. इथे मात्र फेकी सुंदर झाली नाहीये. तद्वत मात्र एक धाव घेतली जाते आणि धावसंख्या पुढे सरसवते म्हणजे 16 धावा. पहिल्या षटकानंतर धावसंख्या मात्र 16 धावा पाहायला मिळते धावफलकावरती. भावेश शिर्के पाहायला मिळत आहेत आमचे मैत्री चषकचे उपाध्यक्ष म्हटलं तरी कमीच आहे, ज्याने या ग्राउंडवरती जोरदार मसनीची फिरून मस्तपैकी गवत प्लेन केला असं भावेश शिर्के आपल्याला पाहायला मिळते. आता गोलंदाजी मार्फत रोहित करकरे मॅन फ्रॉम नवघर राईट लेफ्ट हँड बल्लेबाज गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चला रोहित पहिला चेंडू यश साठी. शॉर्ट ऑफ लेचा चेंडू मात्र खूपच लांब चेंडू गेलाय सीमा रेषा पार. षटकार.
येणारा दुसरा चेंडू तोच यश समोर, रोहित समोर. पुन्हा एकदा खुला टाकलेला चेंडू, चेंडू दिला भिरकावून, हाही जातोय सीमा रेषा पार. षटकार. शकता आपल्यासाठी तब्बल 444 रुपयाचं रोख पारितोषिक आहे इथे. येणारा तिसरा चेंडू घेऊन रोहित यासाठी. ओ फुलटॉस चेंडू, त्यावरती ही प्रहार. खराब 3 चेंडू 3 षटकार पाहायला मिळाले यशच्या बॅट मधून. गुड बॅट बाय यश. चेंडूवरती 3 मोठे प्रहार, तिन्ही पाठवलेत ग्राउंडच्या बाहेर. येणारा चौथा चेंडू पुन्हा एकदा रोहित. ओहो, चौथा ही चेंडू जातोय सीमा रेषा पार. आलाय हा षटकार. डान्सिंग अंपायर. अंधेरे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जर 6 चेंडूवरती 6 षटकार ठोकले तर. आलेला चौथा चेंडू. आता येणार आहे 5वा चेंडू. पाहूया 5व्या चेंडूवरती. ओहो, नाही हे पारितोषिक. ओ इथे काय छान अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण केले जात आहे आणि हानाच्या स्वरूपात इथे विकेट गमावतोय तो म्हणजे सुमित. बॅक टू द पवेलियन. भावेश शिर्के. काय तो बॉल हातात आला आणि काय फेकी केलीये. युट्यूबला मात्र ते टिपलं गेलंय. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ मिळेल. धावफलक पुढे सरसावलंय ते म्हणजे 40 धावा. येणारा रोहितचा शेवटचा चेंडू असेल आणि डावखोऱ्या हाताचा फलंदाज स्वयं दाखल होईल आकृती 11 रेपोली या संघाचा. शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवरती मात्र किती धावा देतोय रोहित. डावकुरे हाताचा फलंदाज स्वयं पाहायला मिळतोय. गोलंदाजही डावकुरे हाताचा. इथे मात्र नो चेंडू. अति घाई संकटात नाही आणि तद्वत मात्र एक धाव घेतली जाते. धाव फलक पुढे सरसावत येते म्हणजे 42 धावा. अजूनही येणारा शेवटचा चेंडू शेष असेल. आता मात्र ज्याने 4 बॉलला 4 षटकार ठोकले होते असा यश स्ट्रायकिंग एंड कडे पुन्हा दाखल झालाय. रोहित. येणारा शेवटचा चेंडू. ओहो, पुन्हा एकदा भिरकवण्याच्या प्रयत्नात चेंडू जात आहे. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स. सीमा रेषा पार. हालाय चौकार. त्यांनी आपलं धावफलक उभारलंय. आता मात्र नवगल संघाला जिंकायचं असेल तर 12 बॉल 46 रनांचं आव्हान मोठं असेल समोर. पाहूया. हॅलो, डान्सिंग अंपायर हेमू. हेमू आपल्या इकडे लक्ष वेधतो. हेमंत उतेकर, आपण आता डान्स करायचा आहे कारण आपल्यासाठी इथे खूप पारितोषिक घेऊन थांबले आहेत. एक झलक दाखवायची आहे. नक्की सुजल वातेरे तुमची ही मागणी पूर्ण केली जाणार आहे. 100% सुजल वातेरे तुमची मागणी केली पूर्ण जाणार आहे. तुम्ही जर डान्स केला तर तुम्हाला 2 तुमच्या भाषेत 2.
चला थोडं फास्ट घ्यायचं आहे अंपायर. 46 धावा आकृती 11 रेपोली यांनी केल्या आहेत. 47 धावांचं आव्हान असेल समोर. 12 बॉल 47 धावा. चला सावली आणि कविलवान यांनी टॉस साठी मॅनेजमेंट बॉक्स मध्ये यायचं आहे लवकरात लवकर, कारण आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे याच्यानंतर. या चला सावली आणि कविलवान लवकरात लवकर. कॅप्टन्स लवकरात लवकर स्टेज कडे यायचं आहे. चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. स्ट्रायकिंग एंडला साहिल, सुमित. ओहो पहिला बॉल भन्नाट वेग पाहायला मिळाला. यष्टी रक्षकाच्या हातात बॉल स्थिरावला आणि तद्वत मात्र निर्धाव चेंडूची सांगता. पहिला चेंडू भन्नाट वेग. अजूनही आपल्याला 11 चेंडू 47 धावांची गरज असेल. साहिल स्ट्रायकिंग कडे आहे. दुसरा चेंडू असेल दिशाहीन. अंपायर करतोय डान्स. ऑफिशियल हेमू. धाव फलक मात्र पुढे सरसावतोय 1 धावा. दुसरा चेंडू खराब टाकला होता. वाईट चेंडू. तिसरा येणारा चेंडू. ओहो काय चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा हेमंत होतेकर आम्हाला सांगतायत की हाही चेंडू वाईट आहे. पहिला चेंडू चांगला टाकला, दुसरा चेंडू वाईट, तिसरा ही चेंडू वाईट. तब्बल धावफलक पुढे सरसावलंय ते 2 धावा. कविलवान या संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षक निवडलाय. हो हो हाही चेंडू मला असं वाटतंय हेमंत होतेकर अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. तद्वत मात्र 2 धावा घेतल्या जात आहेत. चेंडू असेल वाईट चेंडू. पुन्हा एकदा वाईट चेंडू पाहायला मिळतोय. तद्वत मात्र 2 धावा घेतल्या जात आहेत. ह्या चेंडूवरती 2 धावा आणि धावफलक पुढे सरसत ते म्हणजे 5. सुजल वातेरे आम्हाला सांगतायत वाईट चेंडू आहे. आता त्यांच्यासाठी तब्बल 1111 रुपयाचं पारितोषिक असेल. ओहो खोलात टाकलेला चेंडू आणि तो मात्र समोर उडावलाय. तद्वत मात्र 1 धाव पूर्ण केली जातीये. दुसऱ्या चेंडूवरती वाईट, तिसरा चेंडू ही वाईट, चौथा चेंडू वाईट आणि 2 रनी. 5व्या चेंडूवरती 1 धाव असे रन झालेत 6. येणारा तिसरा चेंडू. हो हो क्लीन बोल्ड. काय पाहायला मिळाला. तिन्ही यष्ट्या उद्ध्वस्त. बॅक टू द पवेलियन. स्मिथ डीजे. आणि तब्बल 8 चेंडू आणि 40 धावांची गरज असेल नवगड संघाला. सुमित बेहतरीन गोलंदाजी करतो. ओहो पुन्हा एकदा तोच चेंडू खोलात टाकलाय. इथे मात्र अपील केली जाते. अंपायर कोणतीही चूक करत नाही आणि इथे
इथे मात्र येतोय निर्धाव चेंडू. धावफलक मात्र स्थिरावतोय. स्ट्रायकिंग एंड कडे आहे तो साहिल. येणारा शेवटचा चेंडू सुमित पाहाय. ओहो पुन्हा एकदा भन्नाट वेग. यष्टीरक्षक करतोय चूक. तद्वत मात्र एक धाव जोडली जातीये धाव फलकावरती. आता मात्र तब्बल पूर्णपणे सामना हा आकृती 11 रेपोलिया संघाकडे झुकला आहे, कारण येणाऱ्या 6 चेंडूमध्ये तब्बल 39 धावांची गरज असेल. ऑफिशियल हिमो तुमच्यासाठी पुन्हा एकदा पारितोषिक आलंय मितेश जांभरे यांच्याकडून. 9,999 रुपयाचं पारितोषिक असेल आता तब्बल, कारण आपण आपला डान्स दाखवायचा आहे, कळा दाखवायची आहे. जिथे तुम्ही योगेश जाधव यांच्या नाचात निकम स्कूलला नाचलात तसे इथे तुम्हाला 2-3 पावंडे घ्यावे लागतील. ऑफिशियल हिमो चला. ओव्हर दुसरा ओव्हरचा पहिला चेंडू यश. इथे मात्र निर्धाव चेंडू सांगता होतीये. इथे मात्र नवघर संघाने पूर्ण मॅच सोडली आहे, कारण तब्बल 5 चेंडू 39 धावांची गरज असेल. आता उगवता सितारा मैदानाच्या आतमध्ये जातोय भावेश शिर्के. भावेश शिर्केसाठी तब्बल इथे पारितोषिकची हाणाहाण होतीये. ऋषिकेश टेंबे 2100 रुपये. प्रेम अंधेरे 1111. तब्बल 2 षटकारासाठी तिसरा मारूच नाही. हेमंत उतेकर आम्हाला सांगतायत माझ्याकडूनही तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. इथे नो चेंडू येतोय. आता मात्र भावेश शिर्के येतोय स्ट्रायकिंग एंड कडे. इथे दुसरा बॉल घेऊन यश. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. चेंडू वरती उडवलाय. चेंडू टिपलाय स्वतः यशने. इथे मात्र फ्री हिट असल्यामुळे आता मैत्री चषक उपाध्यक्ष म्हणून कामकाज पाहतात असे भावेश शिर्के स्ट्रायकिंग एंड कडे. ओहो काय बॅट फिरवतायत, पण इथे मात्र असफल. अजूनही भावेश शिर्के आणि क्रीज वरती ही थांबायचं आहे, कारण तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. लोणेरचे धडाडीचे आमचे मित्र मोनीश दादा टेंबे यांनी स्टेजचा ताबा घ्यायचा आहे. पुन्हा एकदा भावेश शिर्के षटकार मारण्याच्या प्रयत्नात. अजूनही भावेश शिर्के स्क्रीज वरती उभे आहेत. तब्बल 5000 रुपयांचं पारितोषिक लागलंय. भावेश शिर्के. भावेश शिर्के पाहूया पुन्हा एकदा. ओ हो काहीच नाही अपयश हाती. बॅक टू द पवेलियन.